मी आहे सत्यम जोशी. तुम्ही बघताय अतुल ट्युटोरियल्स चॅनल. आज मी तुम्हाला न्यूटनचे लॉज ऑफ मोशनमधले 3 लॉ सांगणार आहे. न्यूटनने बरेच लॉ केले लॉज ऑफ मोशनमध्ये, परत अजून युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन. पण तुम्हाला सांगतो, हा जो युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे ना, न्यूटनच्या आधी आलेला आहे. आता तुम्ही म्हणताल ते कसं काय, सांगतो. न्यूटनच्या आधी, हजारो साल आधी, इंडियन ग्रेट मॅथमॅटिशियन यांनी गुरुत्वाकर्षण नावाची ही कन्सेप्ट रिप्रेझेंट केली होती. पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि तीच कन्सेप्ट नंतर न्यूटनने रिप्रेझेंट केली, तर ती गव्हर्नमेंटने स्वीकारली होती. पण आता पुस्तकात आपल्याला न्यूटनची दिली तर तीच शिकायला लागेल. सॉरी पर का, पण ते जरा आजारी होतो म्हणून थोडासा आवाज लो असेल तर समजून घ्या. आपण टॉपिकवरून भटकतोय, आपण टॉपिक करू. आता लॉज ऑफ, पहिला लॉ सांगतो मोशनचा. काय पहिला लॉ? द ऑब्जेक्ट रिमेन्स ॲट रेस्ट अनलेस द एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड. आता नेमकी तुम्ही म्हणाल हा जो कन्सेप्ट आहे ती नेमकी काय सांगते. आता समजा हा कॅमेरा चालू आहे, हा बोर्ड आहे, मी हे लेक्चर सोडलं आणि निघून गेलो, म्हणजे निघून नाही चाललो, सांगतोय. जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत हा कॅमेरा, हे बोर्ड, हा टेबल, ही जी काही वस्तू असेल त्या तिथंच राहणार आहे. म्हणजे या ज्या वस्तू यांना काय फरक पडत नाही जोपर्यंत मी यांना फोर्स देत नाही. म्हणजे जोपर्यंत मी याला हलवत नाही हा इथंच थांबणार आहे. म्हणजे हाच लॉ आपल्याला सांगतो. आता ब्लॅकबोर्डवर लिहिलं असतं, पण आता जाऊ द्या, तो ठेवलाय फक्त. तुम्हाला फक्त डायग्राम नंतर काय ती सांगतो. आपण येऊ दुसऱ्या लॉवर. आता दुसरा लॉ काय आहे? F इज इक्वल टू एम इंटू ए. म्हणजे आता F इज काय आहे? F इज इक्वल टू एम इंटू ए. आता यातला हा F काय आहे? हा फोर्स आहे, आणि हा फोर्स मास आणि एक्सेलरेशनवर डिपेंड असतो. म्हणजे मास इंटू मास टाइम्स एक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स. म्हणजे याच्यात एवढंच आहे. फोर्स समजा तुमच्याकडं, समजा एक गाडी आहे, समजा ही गाडी आहे, तिचं वेट जर तुम्ही धरलं समजा 25 ग्राम्स, आणि हिचं ॲक्सेलरेशन समजा ठेवलं 5 ठेवू, चला आपण 5. ओके. आता समजा तुम्हाला याचा फोर्स काढायचा आहे, तर तो कसा काढाल तुम्ही? F इज इक्वल टू 25 इंटू 5. 25 25 50 25 25 125. आता त्याचा फोर्स काय, याचा फोर्स ॲक्ट होते तो म्हणजे 125 न्यूटन. बस एवढं सिंपल आहे. टेन्शन नाही घ्यायचं, मी आहे ना, टेन्शन नाही घ्यायचं. चला आपण येऊ पुढच्या लॉवर. हाताने बसायची वेळ आली राव. तर कुणाला काय माहिती, सोडा. फक्त तुमच्यासाठी काही पण, तुम्ही फक्त खाली लागेल टाकायचं ते ठोका. चला आपण येऊ पुढच्या लॉवर. आता न्यूटनचा तिसरा लॉ काय सांगतो. न्यूटनचा तिसरा लॉ तुम्ही करूनही बघितला असेल, अनुभवलाही असेल, पण आता सांगतो. म्हणजे एव्हरी ॲक्शन इज रिॲक्शन, एवढंच सांगतो तो तिसरा फोर्स, बाकी काहीच सांगत नाही, काहीच नाही. आता समजा तुमचा भाऊ आहे, तुम्हाला राग आला, तुम्ही मारलं. आता तुम्ही मारलं त्याला, म्हणजे थोडं लागतच ना. तुम्हाला नाही लागलं, भिंत आहे आपल्या, का भिंतीला मारा. मी याला मारलं, भिंतीला काहीच नाही होत, रिॲक्शन अपोजिट मला पडते. म्हणजे जेवढे ताकदीने मी याला मारणार तेवढीच रिॲक्शन फास्ट माझ्या सांगणार. म्हणजे एव्हरी रिॲक्शन हेच रिॲक्शन, एवढंच सांगितलंय. अजून न्यूटनचा एक आपण एक आहे युनिव्हर्सल लॉ, तो पण तुम्हाला सांगतो. तो आहे G m1 m2 अपॉन r². हा सांगतो तो लॉ. आणि त्याचाच भाऊ तो एक क्यूलम, तो काय करतो, K Q1 Q2 अपॉन r². दोघे तसे जाऊ. हे असलं काय नाही बरं, काही गोष्ट तुम्हाला असं सांगितलं, ते पंच नव्हता ना. तर याच्यामध्ये सॉरी बरं का मित्रांनो, थोडासा खोकला झालाय, परत आवाजाचा असेल तर काय. आता जी जो आहे तो कॉन्स्टंट असतो. आता तुम्हाला कॉन्स्टंटची व्हॅल्यू सांगतो काय असती, ती असती 9.8. आपण रिप्रेझेंट काय करतो, आपल्याला फोर्स रिप्रेझेंट करतो. आता समजा तुम्हाला एक्झाम्पल देतो. समजा हा एक बॉल आहे आणि हा एक बॉल आहे. याचा आहे 25 ग्राम आणि याचं वेट आहे 15 ग्राम. याचं रेडियस आहे 5 आणि याचं पण आहे 5. आता तुम्हाला याचा फोर्स F फाईंड करायचा आहे, तर तुम्ही कसा कराल? म्हणजे आता हे याला जॉईंट आहे, समजा याला जॉईंट आहे असं एज्युम करा. तर इथं काय कराल तुम्ही, जीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 9.8 इंटू एम काय 25
इंटू 15 अपॉन आर स्क्वेअर. 5 दिलाय, 25 अजून केली. आता 25 कट, 9.8 इंटू 15. तुमच्या समोरच 9.8, 48, 12, 45, 9, 10, 11, 12, 13, 0, 5 आणि 2, 7, 4, 1, 147. हे त्याचा आन्सर. काही नाही, हा लॉ ग्रॅव्हिटेशनचा आहे. बस एवढंच, अजून काय. संपलं लेक्चर. आजच्या व्हिडिओला फक्त एवढंच.